संजय शिरसाटने आपलं खातं आणि ते सांभाळावं. इंडिया आघाडीविषयी कुठं बोलतात. कित्येक लोकांना घेतलं आणि त्यांचे काय लोणचे घातलेले चांगल्या पद्धतीनं माहिती. उपऱ्या लोकांच्या नावावर संघटना चालवणारी शिवसेना नाही. तुमची सगळे उपरे लोक तुमचे नेते झालेले आहेत. तसं शिवसेना कदापि होणार नाही. त्याचं तुमच्या पक्षाने नेतृत्वाने आत्मपरीक्षण करायला हवं. मला असं वाटतं शिवसेनेने कधी कोणाला प्रलोभन दाखवलं नाही. खोट्या गोष्टी दाखवल्या नाही. कित्येक लोकांना घेतलं आणि त्यांचे काय लोणचे घातलेले चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. उपऱ्या लोकांच्या नावावर संघटना चालवणारी शिवसेना नाही. तुमची सगळे उपरे लोक तुमचे नेते झालेले आहेत. तसं शिवसेना कदापि होणार नाही. नेतृत्वावरून इंडिया आघाडीमध्ये वाद सुरू आहे आणि हे भांडण आणि हे वाद कुठेतरी अंतकडे जात आहे. काही दिवसानंतर इंडियाचं अस्तित्वच राहणार नाही आणि सगळं जे काही करून थकलेत ते भविष्याला काहीच नाही. इंडिया आघाडीला संजय शिरसाटने आपलं खातं आणि ते सांभाळावं. इंडिया आघाडीविषयी कुठं बोलतात. मागील 3 महिन्यांपासून काँग्रेसचा एकही नेता उबाटा गटाच्या संपर्कात नाही म्हणून आता काँग्रेसवर टीका करतील, शरद पवारांवरही टीका करतील. शेवटी एक दिवस अकेला चलोची भूमिका पक्षाला घ्यावी लागेल. कोण म्हटलं असं? संजय शिरसाट. संजय शिरसाट काही बडबड करतात, त्याला काय रिॲक्शन देत बसायचं. त्यानंतर लाडक्या बहिणी संदर्भात लाडक्या बहिणीचं कुठेतरी डॉक्युमेंट चेक करणं, व्हेरीफाय करणं, तपासणी करणं आणि अटी लावणं, हे काय वाटतं तुम्हाला भविष्य कसं असेल? नाही, भविष्यात आम्ही आधीपासून सांगतो की यांनी इलेक्शनच्या काळात दिलेली लालूच आहे, प्रलोभन आहे. मतदारांना दिलेलं प्रलोभन आहे. त्यावेळेस सरसकट सगळ्यांना दिलं. आता त्याच्यातल्या अर्ध्याच्या वर लाडक्या बहिणी बिलकुल या योजनेतून कट होतील. आणि मी तर म्हणेल सरकारच असा प्रयत्न करेल की कोर्टात कोणीतरी जावं आणि ही योजना बंद करायची. वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. कारण एकनाथ शिंदेकडून सुद्धा उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची सुरुवात करण्यात आली आहे. आता एकाच सरकारमध्ये दोन दोन कक्ष कसे काय होतात हे तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला इकडे हा एक गेला तो एक गेला बरं दिसतं मीडियाला. पण एकाच खात्यासाठी एकाच वैद्यकीयसाठी दोन दोन कक्ष स्थापन होतात हे तुम्हाला बिलकुल दिसत नाही. तुमच्या लोकांना वाटतं हेच दिसतं ना सरकार कशा पद्धतीने चाललंय स्पष्ट आहे. आगामी पालिकाच्या निवडणुकींचं बिगुल वाजते. मात्र कुठेतरी मुंबईमध्ये भाजपने जे काही सदस्य नोंदणी सुरू केली आहे त्यात अतिशय कमी आकडे आणि नोंदणी सगळ्यात मागे असल्याची पाहायला मिळते. कुठेतरी मुंबईमध्ये त्यांची ताकद कमी पडतीये का, यांचं कारण काय? नाही, पण ते आता सदस्य नोंदणीचे आकडे भारतीय जनता पार्टी तर 1 कोटी झाले, 2 कोटी झाले, 5 कोटी झाले सांगत असतात. मला असं वाटतं बेसिक भारतीय जनता पार्टीच त्या मुंबईमध्ये आता हे जसे आता तुम्ही दरेकर लाड असे जमा केले ना याच्यावर चालू आहे. बाकी भारतीय जनता पार्टीला तर मुंबईचं अस्तित्वच मिटवायचं अशा प्रकारची स्थिती आहे. शिवजयंतीसाठी प्रयत्न केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथही घेतात नेते लोक. मात्र कुठेतरी त्यांचे विचार, त्यांचे गड किल्ले आणि स्मारक काही प्रश्न उपस्थित केला जातोय. त्या संदर्भात ठोस पाऊल उचलले जात नाही. हे सत्य आहे. मी मागच्या 15 दिवसापूर्वी रायगडावर गेलो होतो. रायगड विकास प्राधिकरण संभाजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेलं आहे. परंतु याला पाहिजे तसं राज्य सरकार पुरातत्व खातं सहकार्य करत नाही. रायगड ही राजांची राजधानी होती. मी सिंहगडावर सुद्धा जाऊन आलो. तिथं सुद्धा अशी स्थिती आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा दौलताबाद असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्माचं स्थान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं गाव असलेलं वेरूळ असेल, अशा सगळ्या ठिकाणी सुद्धा मला असं वाटतं वेगवेगळ्या पद्धतीनं दुर्लक्ष. आता भोसलेंच्या गडे आहेत वेरूळमध्ये. या सगळ्या गड्यांचं काय परिस्थिती आहे? कोणीच ताब्यात घ्यायला तयार नाही. ना पुरातत्व खातं ते ताब्यात घ्यायला तयार आहे, ना महसूल खातं ताब्यात घ्यायला तयार आहे. आम्ही कित्येक पर्यटन खातं त्याच्यात ताब्यात घ्यायला तयार नाही. आम्ही कोणत्या तरी एका पर्यटन खात्याकडे ते असावं असं म्हटलेलं आहे वर्षानुवर्ष. पण सरकारला या विषयाशी सुद्धा करणे. फक्त शिवजयंतीच्या दिवशी हार घालतील, गावगाव करतील, शोभाजी करतील, संपलं शिवाजी महाराज. बाकी काय करणार?